हीरो। ओहो, किधर चले हम, किधर चले हम? यहाँ वहाँ घूमते थे। कुठे पालीला चाललोय आपण। मनीमाऊवाल्या दीदीच्या घरी चाललोय, पण कुठे आहे मनीमाऊवाल्या दीदीचं घर? पाली माहितीये का? कुठे? चाऊल पोळे बघ किती आहेत ना। यो ओके काहीतरी तळलेला असणार जेवणाला। आणि आपण आलो इतकं उशीर झाला, आम्ही आलो डायरेक्ट जेवणाच्या वेळेस, त्याच्यामुळे आता काय पर्याय नाही। इथे जिथे किती गार वाटतंय। आल्यापासून सगळे व्हिडिओ इथे बसलेलेच आहेत, आतमध्ये एक पण व्हिडिओ नाही गेले। हे काय पंखा आईचा फोन आहे। ते टायटल सॉन्ग गोट्याचं। स्टोरी सांग ना पूर्ण। स्टोरी म्हणजे ते जे मोठ्याने बोल। गोट्या सिरियल होती ना, गोट्या, तू कदाचित अजून बघितली पण नसेल। नाही, त्या सिरियलचं शूटिंग ज्या घरामध्ये झालं होतं चौलला, चौल म्हणजे कुठला तालुका अलिबाग, आता आपण आहोत तिथे। तर हे समोरचं जे लोकेशन दिसते ना, तिथे आता झाडं आहेत, या ठिकाणी ते घर होतं जुनं, ज्याच्यामध्ये त्या सिरियलचं शूटिंग झालेलं, पूर्ण कंप्लीट सिरियलचं शूटिंग त्या घरात झालेलं। आणि आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ते घर होतं, आम्ही बघितलं, पूर्ण होतं व्यवस्थित। आता राहत होती तेव्हा त्या घरामध्ये। हे नंतरच हे म्हणजे त्या सिरियलचं शूटिंग झाल्यानंतर पण जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर त्यांनी हे नवीन घर बांधलं। मग ते असंच होतं आणि आता एक 4-5 वर्षापूर्वी ते पूर्ण, कारण का ते म्हणजे अर्धपडीक झालेलं घर तेव्हा मी बघितलं, म्हणजे घर इथे होतं ते माहिती आहे आम्हाला, इथे घर बघितलं होतं जुन्या पद्धतीचं तेच। मग ते आता त्यांनी आता नाही सिरियल बघितलीस तर तुला ते घर मी शोधायचा प्रयत्न केला। आपण इथे आत्याकडे आलो ना पहिलेच, तेव्हा मी ती बघायचा प्रयत्न केलेला, पण ते घर नाही दिसलं त्याच्यामध्ये। टायटल सॉन्ग वगैरे मध्ये ना असं एखाद क्षणासाठी ते घर दिसलं, पण ते असं रेकॉग्नाइज नाही करता आलेलं। पण ते हे करायला पाहिजे, शूटिंग बघितली तर कळणार, सिरियल बघितली तर कळणार। सिरियल मध्ये समजेल, मी टायटल मग ते सिरियल बघायला शोधायला लागेल। सिरियल असेल युट्यूबला वगैरे। येस, जर आम्हाला सिरियल मिळाले तर आम्ही नक्कीच त्याचा घराचा स्क्रीनशॉट टाकूच। इथे शूट केलेलं। हा, हे लागतोय तुमचा पाळणा, जरा पुढे वा। तो बघ ते लाल फुलं दाखव किती मस्त आहेत बघ। त्याला काय म्हणतात बरं? लाल कण्हेरी। त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात, लाल, पिवळा, काळा, निळा। नाही काळा निळा। काकांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी नारळ पाणी दिलं, थँक्यू काका। Your person is calling. Is Maggie खाने में व्यस्त? मॅगी? जेवढी माझ्या नारळ पाणी पिण्यात येते तेवढीच माझ्या आपलं खोबरं घालत होतं ना आम्हाला। तुझी वाली पातळवाली तू मलाही बोललास तर ठीक आहे, माझं खोबरंच आहे। तेच पाहिजे होतं ना मला जाडच पाहिजे खोबरं सुप्रीम। आणि नारळ पाणी त्यांनी कितीला सांगितलेलं पहिले? 35 रुपयाला त्यांनी नारळ पाणी सांगितलेलं, आणि त्यांनी आम्हाला 30 रुपयाला दिले, प्लस त्यांनी आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी नारळ पाणी पण दिलं। साधं चांगलं होतं। हां ओ ॲक्च्युली स्वीटमार्टवाले पण आम्ही मिठाई घेतली त्याच्याकडून, त्याच्यासोबत एक कॉम्प्लिमेंटरी कंदी पेढा दिला। असं सगळं कॉम्प्लिमेंटरी चाललं। एनिवेज हां, असं देत नाही का? आय डोंट केअर एनीमोर। आय मीन सांगू का त्यांना चॅनलचं नाव? आय वुड गेट 2 सबस्क्रायबर्स। सवासी थांबा
हा आता आम्ही चाललोय रामेश्वर मंदिरात चौलीचं. दे रे रे ना अर्णव कोणतं घेतलंस? सेम पिंच. The next morning. आजचे सकाळ 9 वाजता झाले आणि घरच्यांनी सुद्धा झोपून दिलं, कारण चौलीमध्ये सध्या वातावरण इतकं थंड आहे की कधी आम्ही म्हणजे नाही म्हटलं तरी 9-10 तास झोपलो आम्ही. 12 वाजता झोपलो आणि आता वाजले 9:30. इतकी शांत आणि इतकी गार झोप लागली. येस दाखवा. इथे आहे बंब. तुला इकडे यावं लागेल थोडंसं. इथून जे जाण्यासाठी टाकायचे ते टाकायचं. हे नारळाच्या वगैरे शेंगा आहेत काढलेल्या आहे. याच्यामध्ये टाकलं की इथून एवढ्या पार्टमध्ये पाणी आहे. कुठून? इथपासून ते एवढ्या पार्टमध्ये पाणी आहे. ते त्या पाईपने गार पाणी येत असतं आणि हा पाईप आहे ते गरम झालेलं पाणी बाहेर काढण्यासाठी. आणि आपण जसं जसं यूज करतो ते पाणी तसं तसं इकडून ते गार पाणी आतमध्ये येत राहतं आणि ती लेवल मेंटेन होते. इथे टेम्परेचर आहे हे बघ, इथे 90 झालं टेम्परेचर. आता एवढं हीट झालंय पाणी. आणि जर वाटलं इथे पाणी जास्त हीट झालं तर आपण हा जाळ कमी करू शकतो. आणि इथे ते सगळं त्याचं निखारे राख वगैरे पडते खाली. जुन्या प्रकारचा बंब आहे. इथं आता असे बघायला पण नाही मिळत. आपण ते पितळेचे बघितलेले असतात एवढे छोटे. त्याला कॅपॅसिटी पण कमी असते पाण्याची. तर ते एवढं पाणी राहतं जवळजवळ म्हणजे 500 लिटर. छोटेवाले बघितले होते, एवढा मोठा नव्हता बघितला. आणि हे बाहेरून धूर वगैरे जाण्यासाठी आउटलेट. आपण सांगूया त्याला काही टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे. 100 पर्यंत चाललंय जवळजवळ. 90 झालं. बस आपल्याला निखारांनी आंघोळ नाही करायची. मग ते काढता येईल तिथून एक्स्ट्राचं जाळ. कुठे झालं? आता आम्ही चाललोय आईच्या कलीगकडे. काय म्हणतात त्याला मराठीत? सहकारी कम मैत्रिणीकडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आत्या. हॅपी बर्थडे टू यू. नाही